राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे। पीक विमा याच बँकेमध्ये आणि याच दिवशी या तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आज शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा व तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आलाच आहे का लगेच तपासून घ्या। पीक विमा कसा चेक करायचा आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया। शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी दिलासा देणारी बातमी, सर्वात मोठी बातमी साक्षात या ठिकाणी पेपरात तुम्ही बघू शकता। आनंदाची बातमी सध्या समोर येते। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार। येत्या 2 ते 3 तासामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय। या ठिकाणी असं स्वतःच ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेला। तसेच शेतकरी बांधवांनो, हेक्टरी किती हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। कित्येक दिवस झाले पीक विम्याच्या बातम्या येत चालल्या आहेत, परंतु सत्य या ठिकाणी कोणीच सांगत नाही की पीक विमा नेमका कधी मिळणार व केव्हा मिळणार। तीच माहिती आज स्वतः या ठिकाणी राज्याचे कृषी विभागाने या ठिकाणी सांगितले। एका पत्रकाराने बघा, या पत्रकाराने या ठिकाणी कृषी विभागाला जाऊन विचारलं की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमका कधी जमा होणार नाही, तर कृषी विभागाने या ठिकाणी स्पष्टपणे बातमी दिली आहे की काय बोलले, काय निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतला। नेमकं या ठिकाणी बघा कोणता निर्णय या ठिकाणी पीक विम्याबाबत कधी मिळणार, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा किती हजार येणार या ठिकाणी लगेच 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी येणार आहे। तर अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि बऱ्याच दिवसापासून त्या शेतकऱ्यांना अशा बातम्या देखील यूट्यूबवर या ठिकाणी पाहायला मिळत होत्या। नेमकं पीक विमा आता आलेला आहे, उद्या आलेला आहे, परंतु कोणीही सत्य या ठिकाणी कोणाला माहीत नव्हतं, कोणीही सांगितलेलं नाही। परंतु आता सरकारच्या माध्यमातून एक मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी सध्या देण्यात आली आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा फक्त 5 किंवा 7 हजार रुपये मिळाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती। पण आता एक मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज दिलेली आहे। छोटासा ट्विट करून हा अपडेट या ठिकाणी दिले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी झाली आणि त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। आता जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तो थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी नेमकी कोणती ती तारीख आहे आणि कोणत्या दिवस आहे ज्या दिवशी हा पीक विमा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आता लगेच सर्व बँकांना तसे आदेश या ठिकाणी आज दिलेले आहेत की जे काही पैसे आहेत ते त्वरित आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत। त्यामुळे शेतकरी बांधव आज या ठिकाणी आनंदाने नाचू लागलेत। शेतकऱ्यांसाठी या आनंदाचा दिवस या ठिकाणी आलेला आहे। खरंच शेतकरी बांधवांनो, आज सोन्याचा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे, म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा आज निधी जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली। आता शेतकरी बांधवांनो, तर हा पीक विमा तुम्हाला इतके दिवस का मिळाला नाही याचे कारण सुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून निधी जाहीर करून यादी देखील आज जाहीर करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, ही खूप मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतला आहे। हा निर्णय अंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। तर बघा 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। आता राहिलेल्या जिल्ह्यांची पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। बऱ्याच दिवसांपासून फक्त अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परवा येणार, परंतु सध्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। आता हे नक्की पाहून घ्या। बघा जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला देखील या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये 100% या ठिकाणी पीक विमा मिळणार अशी अधिकृत माहिती बघा सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी करावं लागणार आहे, तरच तुम्ही या ठिकाणी पीक विमा येणार आहे। चला तर मग बघून घेऊया शेतकरी बांधवांनो या ठिकाणी कोणतं ते महत्त्वाचं काम आहे जे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तत्काळ 2 या गोष्टी, या 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी 100%
तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आज तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवर पाहायला मिळत आहे। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, कारण राज्याकडे अलीकडेच 3178 कोटी रुपयाचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती। ही मदत अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या पिकांचे या ठिकाणी नुकसान जे काही झाले होते बघा, त्या गारपीटीमध्ये या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये बघा नुकसान झालं होतं। कपाशी असेल या ठिकाणी पिकांच्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलं होतं, बरेचसे असे पीक प्रचंड पीक नुकसान झाल्यामुळे यामुळे शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा या माहितीची विशेष भाग बघा या ठिकाणी आधीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, म्हणजे की पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। बघा जो पहिला टप्पा मिळालेला आहे या ठिकाणी बातमी 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला आहे, तोही खूप कमी आलेला आहे। बघा आता उर्वरित बघा राहिलेला जो 75% अग्रिम पीक विमा आहे तो लवकरच तुमच्या येत्या 2 ते 3 तासामध्ये खात्यामध्ये वितरित ठिकाणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। म्हणजे तो तुम्हाला आता राहिलेली रक्कम 24 तासाच्या किंवा 2 ते 3 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। 24 तासाच्या आत म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कधीही या ठिकाणी प्रतीक्षा करण्याची गरज नाही, येत्या 2 ते 3 तासामध्ये रक्कम मिळणार अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। परंतु 24 तासानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होऊन जाईल। परंतु बघा एक महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा, आज फक्त या 18 जिल्ह्यांमध्येच या ठिकाणी हे वितरण होणार आहे। या 18 जिल्हे सोडून तुम्ही कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळणार नाही, असे शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। आता जे काही आपला महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांनो, बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत। गेल्या काही वर्षामध्ये हवामान बदलामुळे, आर्थिक संकटांमुळे बऱ्याच प्रमाणांमध्ये या ठिकाणी खूप सारं नुकसान झालं होतं। तर बघा काही संकट आले होते, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या ठिकाणी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय हा ठरत आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार हे देखील आपण लगेच जाणून घेऊया मित्रांनो। 75% अग्रिम विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेला आहे। बघा या ठिकाणी दिलेला आहे बघा सरासरी 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे अशी मदत या ठिकाणी मिळणार आहे, अशी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघा सांगितलेली आहे। बघा ही महत्त्वाची जी अपडेट आहे या ठिकाणी यांनी सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, बघा पहिलाच पीक विमा जो काही वाटप झाला होता तो खूप कमी या ठिकाणी वाटप झाला होता। पहिला टप्पा जसे की 10,000 रुपये प्रति एकर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाली नव्हती, 2 ते 4,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी मिळाले होते। आता 4 एकर शेती असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे आले होते। तर आता या ठिकाणी असं काही घडणार नाही, टोटल 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शासनाने सांगितली। तर मग शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येणार आहे, अशी माहिती साक्षात शासनाने दिलेली आहे, पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे। चला तर मग हे जिल्हे या ठिकाणी लगेच पाहून घेऊया, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज या निधींचे हस्तांतरण होणार आहे। तर बघा कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज या निधी जमा होणार आहे, 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी या निधी जमा होणार आहे। बघा आता महाराष्ट्रामधील सर्व विभागामध्ये नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी सुरू झाले होते, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता प्रत्येक विभागामध्ये शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन मिळणार आहे। आपण आता या ठिकाणी पाहून घेऊया जिल्ह्यांची यादी। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांची यादी सविस्तर लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायची आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पहिला जिल्हा या ठिकाणी पहिला जिल्हा नाशिक विभाग, या ठिकाणी नाशिक विभागात अंगुरासारख्या पिकांच्या, कांद्यासारख्या पिकांच्या असे बऱ्याचशा छोट्या छोट्या पिकांचे नुकसान झाले होते। तर बघा या ठिकाणी या भागाला या ठिकाणी मदत मिळणार आहे। तर बघ शेतकरी बांधवांनो, या भागामध्ये अंगुराची या ठिकाणी निर्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत असते, ज्यामुळे आता देखील या ठिकाणी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। हा निधी आज 75% अग्रिम त्यांना मिळणार आहे, अग्रिमनुसार मिळणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता ते लगेच 24 तासामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये नाशिक विभागामध्ये समावेश करण्यात आले। नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे छोटेसे गाव असतील त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे, या ठिकाणी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। बघा आता पुढील जो विभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा पाहणं गरजेचं आहे। या ठिकाणी पुढचा विभाग पुणे विभाग, त्यानंतर बघा अहमदनगर असेल, सोलापूर असेल, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। या भागामध्ये ऊस असेल, बटाटा असेल, छोट्या छोट्या पिकांचे नुकसान झाले होते। बघा काय मोठे पीक या सुद्धा यामध्ये होते, ज्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते, त्यामुळे आता पीक विमा पुणे विभागामध्ये अहमदनगर असेल, सोलापूर असेल जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे।
आता पुढील विभाग ज्या ठिकाणी लगेच पाहून घ्या शेतकरी बांधवांना मित्रांनो, कोल्हापूर विभाग म्हटल्यावर सातारा, सांगली आणि कोल्हापूर बघा शेतकरी बांधवांना, शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मदत मिळणार आहे। बघा यामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त आहे। बघा जर साखर कारखान्याची संख्या जरी जास्त असली तरी पण ऊस हे पीक या ठिकाणी जास्त प्रमाणात शेतकरी बांधवांना या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, तरी पण या ठिकाणी शेतकरी सरकारने पीक विमा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये घ्या कापूस असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांना देखील सरकारच्या माध्यमातून बघा आता पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील कोणते ते गाव आहे, कोणता तो जिल्हा आहे लगेच पाहून घ्या शेतकरी बांधवांनो। या ठिकाणी वाटेळ, शिरोळा, कवठी, महागाळ तालुक्यामध्ये गारपीट जास्त झाली होती। या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आहेत या ठिकाणी जास्त मदत मिळेल विभागामध्ये। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बऱ्याचशा पिकांचे नुकसान झाले होते, तर या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात येत्या 2 ते 3 तासामध्ये 24 तासाच्या आतमध्येच या ठिकाणी पैसा जमा होईल। आता पुढील जो विभाग आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद विभाग। ज्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये औरंगाबाद म्हणजेच या विभागामध्ये जालना असेल, बीड असेल जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये या भागाचा समावेश होत असतो। या भागामधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। बघा त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहत असा या ठिकाणून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या ठिकाणी तुम्हाला पीक विमा लवकरात लवकर मिळणार आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस असेल, सोयाबीन असेल या पिकांच्या मोठ्या प्रमाणात बघा नुकसान होत आहे, त्यांना आज सरकारच्या माध्यमातून हा निधी मिळणार आहे। आता आणखीन शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर बघा लातूर जो काही विभाग आहे, बघा शेतकरी बांधवांना लातूर विभागामध्ये बघा उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना येत्या 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे। बघा या भागामध्ये तूर असेल, मका असेल, हरभरे असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर शेतकरी बांधवांना मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती विभाग म्हटल्यावर बघा बुलढाणा, अमरावती, अकोला या ठिकाणी वाशिम असेल, यवतमाळ बघा नागपूर विभाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली बघा नागपूर। आता जे काही नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यांना देखील सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून आज बँकांना असे आदेश मिळाले आहेत, बघा तुमचा जो काही हक्काचा या ठिकाणी निधी आहे तो आज तुम्हाला नक्की मिळणार आहे। परंतु अपडेट अशी आहे की या ठिकाणी एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, जे काम ई-KYC करणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे, लक्षपूर्वक आहे। ई-KYC केली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे, अशी अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही, कारण शासनाच्या माध्यमातून आज तुम्हाला पीक विमा 2 ते 3 तासामध्ये 24 तासाच्या आतमध्येच या ठिकाणी मिळणार आहे। आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका, फेक बातम्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका। आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे, ही बातमी अत्यंत खरी आणि सर्वात प्रथम SBI जे काय बँक अकाउंट आहे शेतकरी बांधवांना, SBI बँक असेल, कोटक बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या ठिकाणी शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक या ठिकाणी बँकाचं नाव ऐकायचं आहे। बँक ऑफ महाराष्ट्र जे काय बँक असेल या पोस्टाची बँक म्हणावी लागेल, बँक सरकारच्या माध्यमातून या बँकेमध्ये निधी जमा होऊन जाईल या ठिकाणी असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। तर शेतकरी बांधवांना आता कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तर शेतकरी बांधवांना ही होती आत्ताची सर्वात मोठी अपडेट। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अपडेट राहा।